नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर पर्सनल लोन घेण्याच्या विचारात असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून छोटे कर्ज फेडण्यास तुम्हाला जर सर्वाधिक अडचणी येत असतील किंवा पर्सनल लोन घेण्याच्या विचारात असाल तर हा व्हिडिओ अवश्य पहा। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता पर्सनल लोन घेण्याच्या विचारात असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अपडेट काय आहे बघा। टायटल, छोटे कर्ज फेडण्यास येत आहेत सर्वाधिक अडचणी। पर्सनल लोन घेण्याच्या विचारात असाल तर आधी हा व्हिडिओ पहा। बघा, लोन डिफॉल्ट अपडेट काय आहे। आजकाल वैयक्तिक कर्ज म्हणजे पर्सनल लोन हे घेण्याकडे लोकांचा जो कल आहे तो कल या ठिकाणी वाढलेला आहे। कमी कागदपत्रांमध्ये झटपट मिळत असल्याने ते लोकप्रिय या ठिकाणी होत आहे। बँकांसोबत वित्तीय संस्था देखील आता वैयक्तिक कर्ज देतात, त्यामुळे अडीअडचणीच्या काळात पर्सनल लोन हे फायदेशीर ठरत आहेत। मात्र याची दुसरी काळी बाजू ही समजून घेतली पाहिजे। तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण लहान वैयक्तिक कर्ज 10,000 रुपयांपेक्षा कमी फेडण्यासाठी लोक सर्वात जास्त संघर्ष करत आहेत। बघा, फिटनेट या बॅरोमीटरच्या अहवालानुसार डिसेंबर 2023 ते जून 2024 दरम्यान घेतलेल्या या कर्जाचा सर्वात जास्त डिफॉल्ट दर होता। अहवालात म्हटले आहे की कर्जदाराच्या क्रेडिट स्कोअरवर सतत देखरेख ठेवली पाहिजे आणि व्यवसाय कर्जातील मूल्यांकनातील त्रुटी हे दूर केल्या पाहिजेत। बघा, CRIF हायमार्क आणि डिजिटल लेंडर्स असोसिएशन ऑफ इंडियाने जारी केलेल्या फिनटेक बॅरोमीटर खंड दुसरा यानुसार डिसेंबर 2023 ते जून 2024 दरम्यान वैयक्तिक कर्ज घेणाऱ्या कर्जदारांमधील डिफॉल्ट दर हे 44% वाढला आहे। नॉन बँकिंग वित्तीय कंपन्यांचा NBFC पर्सनल लोन हे बाजारातील विस्तार झपाट्याने वाढला आहे। लहान कर्जाची वाढती संख्या डिजिटल कर्जाद्वारे आर्थिक समावेशनाला चालना देत असल्याचे दिसते, पण कर्ज बुडण्याचा दर हे चिंता वाढवत आहे। बघा, असुरक्षित व्यवसाय कर्जांची मागणी स्थिर। असुरक्षित व्यवसाय कर्ज ज्याला आपण UBL म्हणतो, UBL आणि मालमत्ता कर्ज ज्याला आपण LAP या लॅब श्रेणीमध्ये 10 लाखांपेक्षा कमी कर्जाची मागणी ही स्थिर राहिली। टॉप 100 शहराबाहेरील प्रदेशांनी 42% मूल्य आणि 44% व्हॅल्यूमचे योगदान दिले आणि यातूनच लहान शहरी आणि ग्रामीण भागातही याचा प्रसार होत असल्याचे या ठिकाणी दिसत आहे। बघा, जोखीम आणि क्रेडिट स्कोअरवर भर। अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की उच्च आणि अत्यंत उच्च जोखीम कर्ज पोर्टफोलिओमध्ये घट झाली आहे, पण कमी क्रेडिट हिस्ट्री असलेल्या आणि क्रेडिट स्कोअर नसलेल्या व्यक्तीची संख्या देखील वाढली आहे। जरी हे गट धोकादायक असले तरी त्यांना औपचारिक क्रेडिट सिस्टीममध्ये आणणे हे आर्थिक समावेशनाला प्रोत्साहन देते। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वाची म्हणजे छोटे जे कर्ज फेडण्यास येत आहेत, जी सर्वाधिक अडचणी पर्सनल जे लोन घेणार आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होता। बघा, एकूणच याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।